नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण वातावरणाच्या रचनेचे घटक, कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर या महत्त्वाच्या घटकाची आपण माहिती बघितलेली होती. या ठिकाणी आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले की वातावरण जे आहे त्या वातावरणाची जी रचना आहे किंवा वातावरण जे निर्मिती आहे ती वातावरणाची निर्मिती प्रमुख 3 घटकांच्यामुळे झालेली आहे किंवा हे 3 घटक वातावरणात सर्वात जास्त आहेत. ते म्हणजे पहिला आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वायू. याच्यामध्ये आपण कोणत्या वायूचं आपल्या वातावरणामध्ये किती प्रमाण आहे हे बघितलेलं होतं. त्याचबरोबर पाण्याच्या वाफेमुळे जी बाष्प तयार होतात त्या बाष्पांचं प्रमाण किती आहे किंवा कोणत्या प्रकारचे बाष्प आहेत ते बाष्प आपण बघितलेले होते. त्याचबरोबर धूलिकण बघितलेले होते. धूलिकण कोणत्या प्रकारचे आहे, त्याची निर्मिती कशा प्रकारची होते याची आपण माहिती बघितलेली होती. पण या ठिकाणी ह्या 3 घटकांच्यामुळे वायू, बाष्प आणि धूलिकण या 3 घटकांच्यामुळे आपल्या या ठिकाणी असणारं पृथ्वीवरचं जे वातावरण आहे त्या वातावरणाची निर्मिती किंवा या वातावरणामध्ये असणारे हे प्रमुख 3 घटक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता आजच्या लेक्चरला आपण वातावरणाची रचना कशा प्रकारची आहे ते पाहणार आहोत. म्हणजे आपण जर सर्वसाधारण पाहिलं तर जे आपल्या पृथ्वीवरती वातावरण आहे ते वातावरण कशा प्रकारचं आहे याची माहिती किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रमुख विभाग आहेत, भाग केलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणून या ठिकाणी वातावरणाची रचना हा घटक आपल्याला इथं महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बरेचसे प्रश्न या घटकावरती विचारले जातात. म्हणजे सर्व प्रकारच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये हे हमखास असतातच. त्यामुळं हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी वातावरणाची जी रचना आहे ती वातावरणाची रचना वातावरणातील तापमान, दाब, घनता आणि रासायनिक संरचना यांच्यातील जी भिन्नता आहे या भिन्नतेसाठी प्रामुख्याने वापरली जाते. आता आपल्या ज्या पृथ्वीवरचं वातावरण आहे त्या वातावरणाची रचना ही वातावरणातील काही प्रमुख घटकांच्यावरती आधारित असलेले पाहायला मिळतात. आता ते कोणते घटक आहेत तर पहिला आहे तापमान. म्हणजे पृथ्वीवरती सूर्याची उष्णता पडते, त्या उष्णतेमुळे हवेचं तापमान किती आहे ते तापमान हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर दाब. आपण पाहिलं की हवेला वजन आहे. हवा ही ज्यावेळेला थंड होते त्यावेळेला ती वजनाने जड होते. जी हवा जड असते त्या हवेला दाब जास्त असतो. म्हणून वातावरणामध्ये असणारा हवेचा जो दाब आहे तो दाब हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर घनता. म्हणजे त्या ठिकाणी हवेची किंवा इतर पदार्थांची घनता किती प्रमाणात आहेत हा म्हणून घनतासुद्धा घटक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर रासायनिक रचना. या सर्व घटकांच्यामध्ये उंचीनुसार कशाप्रकारे भिन्नता आढळते यावरती सुद्धा या वातावरणाची रचना असलेली पाहायला मिळते. आता जी वातावरणाची उंची आहे ती वातावरणाची उंची जवळपास पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अवकाशामध्ये 10,000 किलोमीटरपर्यंत मानली गेलेली आहे. आता ही उंची सर्वसाधारणपणे अंदाजे ठरवली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यापेक्षाही जास्त वातावरणाची उंची आहे, परंतु सर्वसाधारणपणे या वातावरणाचा अभ्यास करत असताना वातावरणाची उंची जी आहे ती 10,000 किलोमीटर आपण ग्राह्य धरलेली आहे. ही एवढी उंची असली तरीसुद्धा, एवढं मानवी तंत्रज्ञान प्रगत आहे तरीसुद्धा आजपर्यंत आपण भूपृष्ठापासून जवळपास 16 किलोमीटर उंचीपर्यंतचाच आपण या वातावरणाचा अभ्यास करू शकलेलो आहे. याच्यापेक्षा जास्त उंचीचा आपण आतापर्यंत सखोल पद्धतीनं अभ्यास केलेला नाही. तर 16 किलोमीटरच्या उंचीपेक्षा वरचा जो भाग आहे त्या वरच्या भागाचा अभ्यास हा प्रामुख्याने या घटकांच्यावरती आधारित आहे. म्हणजे कोणते घटक आहेत तर फुगे, विमान, रेडिओ लहरी, अवकाशयान, वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह, या सर्व उपग्रहांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या वातावरणाच्या वरच्या भागाचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी अवकाशयानाच्या दृष्टिकोनातून किंवा या सगळ्या वेगवेगळ्या वातावरणाचा अभ्यास जो आहे तो वातावरणाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला जो वातावरणाचे जे वेगळे वरचे थर आहेत किंवा भूपृष्ठापासून आपण जसं वरती जाऊ तसं या वातावरणाची रचना वेगवेगळ्या प्रकारे बदलत जाते. प्रत्येक थराचं वैशिष्ट्य वेगळं आहे.
प्रत्येक थराचा विस्तार वेगळा आहे. प्रत्येक थराची असण्या वातावरणाच्या दृष्टिकोनातून किंवा मानवाच्या दृष्टिकोनातून असणारे जी महत्त्व आहे ते महत्त्व वेगळ्या प्रकारचं असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वातावरणाची रचना ही अभ्यासायची आहे. आता या ठिकाणी आपण इथे सर्वसाधारणपणे उंची 10,000 किलोमीटर बघितली. तीच ग्राह्य धरून वातावरणाचे काही प्रमुख विभाग केलेले आहेत ते आता आपण बघणार आहोत. आता हे जे वातावरण आहे, पृथ्वीच्या वरचं वातावरण आहे, त्या वातावरणाचे प्रामुख्याने 4 विभाग आहेत. पहिला आहे तो म्हणजे तपांबर, दुसरा स्थितांबर, तिसरा आहे मध्यांबर आणि चौथा आहे तो म्हणजे औष्णिकांबर. हे वातावरणाचे प्रमुख विभाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे 4 विभागांच्या माध्यमातून वातावरणाची निर्मिती झालेली आहे. आता या प्रत्येक विभागाची आपल्याला या ठिकाणी सविस्तर पद्धतीने माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी हे जे विभाग आहेत, हे विभाग प्रत्येक विभागाची जी वैशिष्ट्ये आहेत, विस्तार आहे, तो वेगवेगळ्या प्रकारचा असलेला पाहायला मिळतो. आता याच्यातील सर्वात महत्त्वाचा जो पहिला विभाग आहे तो म्हणजे तपांबर. हे जे वातावरण आहे, या वातावरणातील पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तपांबर. आता हा तपांबराचं वैशिष्ट्य काय आहे, तर तपांबर हा वातावरणातील सर्वात खालचा भाग किंवा खालचा थर ओळखला जातो. वातावरणातील हवेच्या सर्व स्थिती या प्रकारच्या किंवा या थरामध्ये निर्माण होतात. आता वातावरणाच्या सर्व स्थिती म्हणजे कोणत्या, की आपण बघितलेली होती की हवेची वेगवेगळ्या प्रकारची अंगे आहेत. हवेची अंगे जी वेगवेगळ्या प्रकारची आहेत, सगळ्या प्रकारच्या हवेच्या अंगांची निर्मिती या प्रकारच्या थरामध्ये किंवा या थरामध्ये होत असलेली पाहायला मिळते. याच्यामध्ये प्रामुख्याने दव आहे, धुके आहे, दैवर आहे, पर्जन्य आहे, हिमवृष्टी, वादळे या सर्वांची जी निर्मिती आहे, या सर्वांच्या बरोबरच इतर अनेक घटक आहेत. जवळपास आपण बघितलेलं होतं की वातावरणामध्ये किंवा हवेची जवळपास लहान मोठी अशी 50 वेगवेगळ्या प्रकारची स्वरूपं आहेत किंवा अंग आहेत. त्या सगळ्या रूपांची निर्मिती प्रामुख्याने या तपांबरामध्ये होते. कारण तपांबर हा जो थर आहे तो आपल्या पृथ्वीच्या भूपृष्ठालगतचा असणारा सर्वात महत्त्वाचा थर आहे. म्हणजे आपण सुद्धा या तपांबरामध्येच राहत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी तपांबरामध्ये असलेले हवेचे सर्व प्रकारचे आविष्कार आढळतात. आता या ठिकाणी आपल्याला या तपांबराचा विस्तार बघायचा आहे. आता तपांबराचा विस्तार हा सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटरपर्यंत ग्राह्य धरलेला आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं वरती जाऊ तसं वरती जात असताना जवळपास 11 किलोमीटरचा जो भाग आहे तो तपांबराचा ओळखला जातो. आता या तपांबराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की हा जो तपांबर आहे, या तपांबराची उंची उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त असते. आता उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त का असते, का याचं कारण म्हणजे उन्हाळ्यात पडणारी जी सूर्याची किरणं आहेत, ती सूर्याच्या किरणांच्यामुळे पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. ही तयार झालेली वाफ आकाशामध्ये जाते आणि आकाशामध्ये गेल्यानंतर त्या हवेचं बाष्पीभवन किंवा पर्जन्याची प्रक्रिया निर्माण होईपर्यंत याच्यासाठी जो कालावधी लागतो तो कालावधी काही ठराविक दिवसांचा असतो. त्या ठराविक दिवसांच्या कालावधीमुळे उन्हाळ्यामध्ये या थराची जाडी जास्त असते. या उलट हिवाळ्यात कमी का असते, तर हिवाळ्यात कमी असण्याचं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये सूर्याची किरणं ही त्या प्रमाणात किंवा त्या कालावधीमध्ये त्या पाण्यावरती पडत नाहीत. त्यामुळे पाण्याचं वाफेत रूपांतर होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये तपांबराची जाडी ही कमी असलेली पाहायला मिळते. आता या ठिकाणी जर आपण सर्वसाधारणपणे याची जाडी पाहिली तर ही विषुववृत्तापासून असं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं याची जाडी कमी होत गेलेली पाहायला मिळते. त्याचंही कारण हेच आहे की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते आणि ती वाफ विषुववृत्तावरती सूर्याची किरणं जास्त पडतात. त्यामुळे त्या ठिकाणी या थराची जाडी जास्त आहे. म्हणून विषुववृत्तावरती जवळपास 16 किलोमीटरपर्यंत या थराची जाडी असलेली पाहायला मिळते. म्हणजे तपांबराचा जो विस्तार आहे किंवा जाडी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 किलोमीटरपर्यंत जवळपास विषुववृत्तावरती आहे. तर ध्रुवावरती ही पूर्ण कमी होत जाऊन जवळपास 6.4 किलोमीटर एवढी होते. तर अक्षवृत्तावरती 45 अंश अक्षवृत्तावरती याची जाडी ही जवळपास 9.6 किलोमीटर आहे. म्हणजे आपण जसं विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाऊ तसं याची जाडी ही कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे विषुववृत्तावरती 16 किलोमीटर, त्यानंतर 45 अंश अक्षवृत्तावरती गेल्यानंतर 9.6 किलोमीटर
आणि ध्रुवावरती गेल्यानंतर जवळपास 6.4 किलोमीटर आहे. म्हणजे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाऊ तसं याच्या जाडीमध्ये तपांबराची जाडी कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून हा घटक महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तपांबराची जाडी कोणत्या ठिकाणी किती आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये विषुववृत्तावरती 16 किलोमीटर, 45 अंश अक्षवृत्तावरती 9.6 किलोमीटर आणि ध्रुवावरती 6.4 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल की इथं या ठिकाणी असं इथे विषुववृत्तावरती वेगळी, ध्रुवावरती वेगळी आणि वरती दिलेली एक वेगळीच आहे. ही जी वरती दिलेली आहे ती सरासरी जाडी आहे. विषुववृत्त किंवा ध्रुव किंवा 45 अंश अक्षवृत्तावरती जी वेगवेगळी आहे ती ग्राह्य न धरता सर्वसाधारणपणे सरासरी या तपांबराची असणारी जाडी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर या तपांबराचे प्रामुख्याने इथे जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला तपांबराचे वेगवेगळ्या प्रकारचे थर, त्याची उंची आपल्याला असलेली पाहायला मिळते. आता या ठिकाणी आपल्याला या तपांबराची किंवा या वातावरणातील ज्या सर्व थरांची आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. या ठिकाणी एका बाजूला सर्व प्रकारचे उंची दिलेली आहेत. वातावरणामध्ये जे असणाऱ्या उंची आहेत त्या ठिकाणी या बाजूला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आता या आकृतीमध्ये जवळपास एका बाजूला उंची आहे. वरती या ठिकाणी या तपांबराचे असणारे जे प्रमुख थर आहेत त्या थरांच्या विषयी इथं माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मुख्य थर आहेत, या बाजूला उपथर असलेले पाहायला मिळतात. याची उंची या ठिकाणी दिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला याची माहिती बघायची आहे. म्हणजे 0 किलोमीटरपासून जवळपास 10,000 किलोमीटरपर्यंत या आपल्या वातावरणाचे प्रमुख विभाग पाडलेले आहेत. पहिला तपांबर, दुसरा श्वेतांबर, मध्यांबर, औष्णिकांबर आणि हा सर्वात बाहेरचा जो औष्णिकांबर, हे याचे मुख्य थर आहेत. तर या ठिकाणी काही उपथर आहेत. म्हणजे प्रत्येक थरामध्ये काही उपथर असलेले पाहायला मिळतात. ते उपथरांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. याची आपण माहिती सविस्तर बघणार आहोत. तरीही ही जर आकृती तुम्ही एकदा लक्षात ठेवली तर बाकीचा सर्व हा जो वातावरणाच्या रचनेचा हा जो घटक आहे तो घटक लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोप्या प्रकारचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी इकडचे जे उपथर आहेत ते उपथरसुद्धा महत्त्वाचे आहेत, की जे वातावरणामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपण तपांबराची माहिती बघत होतो. तपांबराचा आपण विस्तार बघितलेला आहे, की जो भूपृष्ठापासून 16 किलोमीटरपर्यंत आहे. तो विषुववृत्तावरती 16 किलोमीटर आहे. 45 अंश अक्षवृत्तावरती जवळपास तो 9.6 आहे. ध्रुवावरती 6.4 किलोमीटर एवढ्या प्रमाणात आहे. तर सरासरी याची उंची 11 किलोमीटर असलेली पाहायला मिळते. आता आपल्याला या तपांबराची इतर जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ती बघायची आहेत. तपांबराचं वस्तुमान किती आहे? आता हा जो थर आहे या थराचं वस्तुमान वातावरणाच्या एकूण वस्तुमानापैकी जवळपास 75% वस्तुमानाने हा प्रदेश किंवा हा थर व्यापलेला आहे. आता वातावरणातील जे 75% वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्या 75% घटक या थरामध्ये असलेले पाहायला मिळतात. म्हणजे आपण जर बघितलं तर वातावरणातील असणारे जे सर्व प्रकारचे आविष्कार आहेत किंवा घटक आहेत ते घटक 75% या थरामध्ये आहेत. जवळपास आपण बाष्प बघितलं की याच्या अगोदर आपण कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर किंवा वातावरणाची जी घडण आहे किंवा वातावरण तयार होताना ज्या प्रमुख 3 घटकांनी झालेला आहे याच्यातील जो बाष्प हा घटक आहे किंवा धूलिकण आहेत, हे बाष्प आणि धूलिकण या तपांबर या स्तरामध्ये जवळपास 99% असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच या ठिकाणी तपांबर हा थर जो आहे तो थर वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण वातावरणाचे सर्व हवेचे आविष्कार या ठिकाणी या थरामध्ये आढळतात. आता याचं तापमान किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता या थरामध्ये आपण जसं भूपृष्ठापासून वरती जाऊ तसं या थरामध्ये तापमान कमी कमी होत जातं. या ठिकाणचं जे तापमान आहे ते तापमान जवळपास 1 किलोमीटरला 6.5 अंश सेल्सिअसनी कमी किंवा याचं जे कमी होण्याचं प्रमाण आहे, हे जे तापमान आहे या थरामध्ये हे तापमान कमी होण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होण्याचं प्रमाण प्रामुख्याने जवळपास 1 किलोमीटरला
6.5 अंश सेल्सिअस इतका आहे. म्हणजे आपण वातावरणातून 1 किलोमीटर अंतर वरती गेल्यानंतर जवळपास 6.5 अंश सेल्सिअस एवढं त्या ठिकाणी तापमान कमी होतं. आता या ठिकाणी जे तापमान कमी होतं या संकल्पनेलाच लोपदर असे म्हणतात किंवा त्याला तापमान घटदर असे सुद्धा म्हणतात किंवा दुसरा इंग्रजीमध्ये त्याला वापरला गेलेला शब्द तो म्हणजे नॉर्मल लॅप्स रेट असंही त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी आपण जसं भूपृष्ठापासून वरती जाऊ तसं 1 किलोमीटरला 6.5 अंश सेल्सिअसनी तापमान कमी होतं, त्यालाच लोपदर असं म्हणतात. या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर तापमानाच्या सर्वात वरच्या पातळीवरती म्हणजे तापमानाची जी सर्वात वरची पातळी आहे त्या वरच्या पातळीवरती तापमान हे कमी कमी होत जाऊन हे -56.5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 1 किलोमीटरला एवढं तापमान कमी होतं की ते 16 किलोमीटरवरती गेल्यानंतर हे जवळपास -56.5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होत जातं. म्हणून या ठिकाणी तापमान हा घटक महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो की तपांबरामध्ये आपण जसं भूपृष्ठापासून वरती जाऊ तसं याचं तापमान कमी होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपल्याला या तपांबर या थरामध्ये असणारी त्याची घनता आणि दाब स्थिती बघायची आहे. तपांबराची जी घनता आहे ती घनता आणि दाब स्थिती आहे ती दाब स्थिती हवेचा दाब आणि घनता यांच्या उंचीवरती अवलंबून असलेली पाहायला मिळते. या ठिकाणी या थरामध्ये असणारा हवेचा जो दाब आहे तो हवेचा दाब समुद्र सपाटीला जवळपास 1013.25 मिलीबार तर 11 किलोमीटरला हा 226 मिलीबार असतो. आता या ठिकाणी हवेचा जो दाब दिलेला आहे तो हवेचा दाब समुद्र सपाटीपासून सर्वसाधारणपणे 1013.25 मिलीबार आहे. परीक्षेसाठी या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की समुद्र सपाटीवरती हवेचा दाब सर्वसाधारणपणे किंवा सरासरी किती असतो, तर त्याचं उत्तर 1053.25 MB मिलीबार हे असणार आहे. तर हाच दाब 11 किलोमीटर उंचीवरती गेल्यानंतर 226 मिलीबार एवढा असतो. म्हणजे आपण भूपृष्ठापासून वरती जाऊ तसं या ठिकाणी उंचीनुसार हा हवेचा दाब किंवा हवेची घनता आहे ती घनता कमी होत गेलेली पाहायला मिळते. या ठिकाणी 11 किलोमीटरला ती 226 आहे. त्यामुळे या ठिकाणी या हवेच्या दाबामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असलेला पाहायला मिळतो. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा घटक एक बघायचा आहे तपांबरामध्ये असणारा तो म्हणजे वातावरणाचा अभिसरण प्रवाह. आता यालाच इंग्रजीमध्ये कन्व्हेन्शनल झोन ऑफ ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. आता वातावरणात जर आपण पाहिलं तर हा वातावरणाचा अभिसरण प्रवाह आपल्याला तपांबरामध्ये असलेला पाहायला मिळतो. प्रामुख्याने संवहन, अभिसरण आणि उत्सर्जन या 3 ज्या उष्णता संक्रमणाच्या क्रिया आहेत या 3 उष्णता संक्रमणांच्या क्रियांच्यामुळे तपांबरामधील हवा तापते आणि ही जी हवा तापलेली आहे ती हवा थंड होते. या 3 क्रियांच्यापैकी अभिसरणाची क्रिया ही सातत्याने घडून येते आणि ही क्रिया सातत्याने घडून येत असल्यामुळे ती वारे आणि समुद्रामध्ये असणारे जे काही प्रवाह आहेत म्हणजे शीत प्रवाह असेल, उष्ण प्रवाह असेल, या प्रवाहांच्या निर्मितीसाठी ती महत्त्वाची असते. आता वातावरणाच्या अभिसरण प्रवाहामध्ये हे 3 घटक महत्त्वाचे आहेत. त्याच्यातील अभिसरणाच्या प्रवाहामुळे प्रामुख्याने आपल्या पृथ्वीवरती असणारी जी वारे वहनाची प्रक्रिया आणि समुद्राचे प्रवाह आहे त्या समुद्राच्या प्रवाहाची निर्मितीची प्रक्रिया या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यामुळेच या थराला वातावरणाचा अभिसरण प्रवाह असे म्हणतात. म्हणून हा महत्त्वाचा तपांबराची वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. ही वातावरणाचा अभिसरण प्रवाह कोणत्या थरात आहे तर त्याचं उत्तर तपांबर असं असणार आहे किंवा वातावरणाचा अभिसरण प्रवाह कोणत्या थरास म्हटलं जातं तर तो तपांबर आहे. त्यामुळे या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून वातावरणाचा अभिसरण प्रवाह हा महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा एक थर याच्यातील उपथर आहे तो म्हणजे तपस्तब्दी. हा जो तपस्तब्दी आहे तो वातावरणाच्या वरच्या सीमेलगत अरुंद संक्रमणास तपस्तब्दी असे म्हणतात. आता तपांबराची जी वरच्या सीमेलगत तपांबराची जी वरची सीमा आहे म्हणजे जवळपास 16 किलोमीटरपर्यंतचा जो भाग आहे तो विषुववृत्तावरती 16 किलोमीटर आपण सरासरी
आपण बघितलं तर 11 किलोमीटरपर्यंतचा जो एक वातावरणाचा थर आहे किंवा भाग आहे यालाच तपस्तब्दी असं म्हणतात. आता तपस्तब्दी असं का म्हटलेलं आहे, कारण या तपस्तब्दी या थरामध्ये वातावरण पूर्णपणे स्थिर असते. म्हणजे आपण पाहिले की भूपृष्ठापासून वरती जाऊ तसतसं 1 किलोमीटरला तापमान कमी होत जातं, परंतु तपस्तब्दी या थरामध्ये पूर्णपणे वातावरण स्थिर असतं. म्हणून या ठिकाणी तपांबरातील असणारा हा महत्त्वाचा थर आहे, त्याला आपण तपस्तब्दी असं म्हणतो. आता हा जसा वातावरणाचा एक पहिला थर आहे महत्त्वाचा तपांबर, तसा दुसरा महत्त्वाचा थर आहे तो म्हणजे स्थितांबर. आता या स्थितांबराचा विस्तार किती आहे, तर आता हा जर थर आपण पाहिलं तर तपांबराच्या पलीकडील वातावरणाच्या थराला आपण स्थितांबर असं म्हणतो. आता 16 किलोमीटरपर्यंत तपांबर आहे. तपांबरापासून जो वरचा थर आहे त्याला आपण स्थितांबर म्हणतो. याचा सर्वसाधारणपणे याची उंची ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 11 किलोमीटर ते 50 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रामध्ये स्थितांबर हा पसरलेला आहे. किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण 11 किलोमीटरला गेलो तर 11 किलोमीटरपासून 50 किलोमीटरचा जो अवकाशातील जो सर्व भाग आहे तो स्थितांबराचा म्हणून ओळखला जातो. आता या ठिकाणी याचा विस्तार आपण पाहिला. त्यानंतर याचं वस्तुमान किती आहे, तर वातावरणाचे जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकांच्या पैकी जवळपास 19.9% जे घटक आहेत ते घटक या ठिकाणी या वातावरणाच्या थरामध्ये असलेले पाहायला मिळतात. आता याची आपल्याला तापमान स्थिती बघायची आहे. तापमान स्थितीमध्ये या थरात सुरुवातीला 20 किलोमीटरपर्यंत तापमान स्थिर असते. याची उंची आपण 11 किलोमीटरपासून 50 किलोमीटरपर्यंत बघितलेली आहे. याच्यामध्ये 20 किलोमीटरपर्यंत आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी तापमान स्थिर असते. त्या तापमान स्थिर असणाऱ्या विभागाला समताप विभाग असं म्हणतात. कारण त्या ठिकाणी तापमानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यालाच आयसोथर्मल झोन असंही म्हटलं जातं. त्यानंतर 20 किलोमीटर उंचीच्या पलीकडे तापमान हळूहळू वाढत जातं. या थरामध्ये तापमान जवळपास 56.5 अंश सेल्सिअसपासून ते -2.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढत जातं. म्हणजे 20 किलोमीटरच्या वरचा जो पलीकडचा भाग आहे त्या ठिकाणी ते तापमान वाढत जातं. म्हणजे 56 अंश सेल्सिअसचं जवळपास 2.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याची आपल्याला घनता आणि दाब स्थिती बघायची आहे. तपांबराच्या तुलनेमध्ये हा जो भाग आहे तो भाग कोरडा आणि कमी दाट असलेला पाहायला मिळतो. आता का आहे, कारण वातावरणातील जे वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार आहेत त्याच्यातील 99% आविष्कार तपांबरामध्ये आहेत. सूर्याच्या उष्णता आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या हवेच्या क्रिया या जवळपास 16 किलोमीटरपर्यंतच पोहोचू शकतात किंवा 11 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. त्याच्यावरती त्या ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे या ठिकाणी तपांबरामध्ये सगळ्या प्रकारचे घटक आढळतात. या प्रमाणामध्ये स्थितांबरात हे सर्व घटक कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे तपांबराच्या तुलनेमध्ये स्थितांबर हा कोरडा आणि कमी दाट आहे. स्थितांबरामध्ये उंचीनुसार घनता आणि दाब हा कमी होत असलेला पाहायला मिळतो. आपण जर स्थितांबरामध्ये बघितलं तर उंचीनुसार दाब आणि घनता कमी होते. जवळपास 50 किलोमीटर उंचीवरती हवेचा दाब हा 1 मिलीबार एवढा असतो. म्हणजे पूर्णपणे हवेचा दाबही त्या ठिकाणी कमी होतो. जो पृष्ठभागावरती 1013 जवळपास पृष्ठभागावरती 1013.25 मिलीबार आहे, तोच दाब स्थितांबरामध्ये 50 किलोमीटर उंचीवरती हा 1 MB एवढा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी स्थितांबराची महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला स्थितांबराचे महत्त्वाचे 2 विभाग बघायचे आहेत. पहिला आहे ओझोनंबर आणि त्यानंतरचा आहे तो म्हणजे स्थितस्तब्दी. आता ओझोनंबर जो आहे तो मानवाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण स्थितांबरामध्ये भूपृष्ठापासून 15 ते 35 किलोमीटरच्या जो प्रदेशामध्ये एक वायू आढळतो त्या वायूलाच आपण ओझोन असं म्हणतो. आता हा जो ओझोन वायू आहे त्या ओझोनचं सर्वात जास्त केंद्रीकरण या स्थितांबरामध्ये 15 ते 35 किलोमीटरच्या दरम्यान झालेलं आहे. या विभागालाच ओझोनंबर असं म्हटलं जातं. आता हा थर काय करतो, हा थर वातावरणामध्ये
सूर्यापासून जी येणारी अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत किंवा अतिनील किरणं आहेत, या अतिनील किरणांचं शोषण करतो आणि या अतिनील किरणांचं शोषण करून त्या ठिकाणी त्याच्यातील काही ठराविक किंवा मोजकीच किरण आपल्या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती पाठवतो. त्यामुळे या ओझोनमुळे आपल्या जीवसृष्टीचं रक्षण होतं. आता हे रक्षण कशा प्रकारे होतं? कारण सूर्याची किरणं जर थेट पृथ्वीवरती आली तर मानवी अस्तित्व पृथ्वीवरती राहू शकत नाही. त्यामुळे हा ओझोन थर आहे, तो ओझोन थर महत्त्वाचा आहे आणि या ओझोनमुळे स्थितांबर हा थर महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. कारण ओझोनमुळे मानवी जीवसृष्टीचे किंवा पृथ्वीवरील सर्व जीवांचं रक्षण होतं. आता जसं आपण तपांबरामध्ये तपस्तब्दी बघितलेला होता, तर तसं आपण स्थितांबरामध्ये स्थितस्तब्दी हा थर बघणार आहोत. स्थितांबराच्या वरच्या मर्यादेला आपण स्थितस्तब्दी असं म्हणतो. तपस्तब्दीप्रमाणे स्थितस्तब्दीमध्ये सुद्धा वातावरण स्थिर असलेलं पाहायला मिळतं. आता हा जो स्थितस्तब्दी कुठं आहे तर तुम्ही वरती दिलेल्या आकृतीमध्ये बघू शकता. ज्या ठिकाणी स्थितांबर संपतो त्या स्थितांबर संपतो त्याच्या खालच्या बाजूला आणि ओझोनंबरच्या म्हणजे ओझोन वायूच्या वरच्या बाजूला या दोन्हीच्या मध्ये असलेला हा स्थितस्तब्दी असलेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी स्थितांबरामध्ये हे दोन थर उपथर महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा महत्त्वाचा थर आहे तो म्हणजे मध्यांबर. आता हा जो मध्यांबर कुठं आहे तर स्थितांबराच्या पलीकडील वातावरणाच्या स्तराला आपण मध्यांबर असं म्हणतो. वातावरणातील सर्वात थंड भाग म्हणून हा भाग ओळखला जातो. वातावरणात प्रवेश करणाऱ्या सर्वात जास्त ज्या उल्का आहेत त्या उल्का या थरातून जात असताना त्या उल्का पेट घेतात. म्हणून या ठिकाणी मध्यांबर हा थर महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. याचा विस्तार कुठं आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 50 किलोमीटरपासून ते 80 किलोमीटरपर्यंतच्या उंचीच्या दरम्यानचा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी मध्यांबर म्हणून ओळखला जातो. आता या ठिकाणी असणारी तापमानाची स्थितीसुद्धा तशाच प्रकारची एक वेगळी आहे. कारण या ठिकाणी उंचीनुसार तापमान कमी होतं. आपण भूपृष्ठापासून वरती जाऊ तसं तापमान कमी कमी होत गेलेलं पाहायला मिळतं. परंतु स्थितांबरामध्ये आला की तापमान परत वाढत जातं. त्यानंतर मध्यांबरात आला की मध्यांबरात जसं जसं तुम्ही वरती जाल तसं तापमान हे कमी कमी होत गेलेलं पाहायला मिळतं. मध्यांबरामध्ये 80 किलोमीटरच्या दरम्यान हेच तापमान जवळपास 100 अंश सेल्सिअस होतं. म्हणजे या तापमानामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये घट होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच वातावरणातील सर्वात थंड भाग म्हणून या ठिकाणी मध्यांबर हा ओळखला जातो. आता याची घनता आणि दाब स्थिती कशा प्रकारची आहे तर या ठिकाणी उंचीनुसार घनता आणि दाब या वातावरणाच्या प्रकारामध्ये कमी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मध्यांबराची घनता आणि स्थिती ही उंचीनुसार कमी होत असलेली पाहायला मिळते. जसं आपण स्थितांबरामध्ये उपस्थर बघितले, तपांबरामध्ये उपथर बघितले, तसेच मध्यांबरामध्ये सुद्धा असणारा एक महत्त्वाचा उपस्थर आहे तो म्हणजे मध्यस्तब्दी. आता मध्यस्तब्दीची मध्यांबराच्या वरची मर्यादा मध्यस्तब्दी म्हणून ओळखली जाते. मध्यांबराचा जो वरचा भाग आहे तो मध्यस्तब्दी म्हणून ओळखला जातो. म्हणून या ठिकाणी वातावरणाच्या दृष्टिकोनातून मध्यांबर हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा शेवटचा वातावरणाचा थर बघायचा आहे तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. त्यालाच आपण औष्णिकांबर असं म्हणतो. मध्यांबरावरील वातावरणास औष्णिकांबर असं म्हणतात. म्हणजे आपण रचना जर सुरुवातीपासून बघितली तर सर्वात पहिला तपांबर, तपांबराच्या वरती स्थितांबर, स्थितांबराच्या वरती मध्यांबर आणि मध्यांबराचा जो वरचा थर आहे त्याला आपण औष्णिकांबर असं म्हणतो. आता याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वातावरणातील सर्वात उष्ण थर म्हणून हा ओळखला जातो. म्हणूनच याला वरचे वातावरण असंही म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याचा विस्तार किती आहे तर विस्तार भूपृष्ठापासून 80 किलोमीटरपासून ते जवळपास 10,000 किलोमीटर उंचीपर्यंतचा म्हणजे वातावरणाची जी आपण अंतिम मर्यादा ग्राह्य धरलेली आहे 10,000 किलोमीटरपर्यंतची, या 10,000 किलोमीटरपर्यंतचा जो भाग आहे तो भाग औष्णिकांबर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी तापमानाची स्थिती कशा प्रकारची आहे तर उंचीनुसार या थरामध्ये तापमान वाढत जातं. हे एवढं वाढत जातं
की जवळपास 1000 अंश सेल्सिअस एवढ्या प्रमाणामध्ये औष्णिकांबर या स्तरामध्ये वातावरण किंवा तापमान वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये दाब आणि घनता काय आहे बघा. या थरामध्ये वायूंचं प्रमाण हे अत्यल्प आणि विरळ प्रकारचं असतं. त्यामुळे हवेची घनता आणि दाब आहे ते दाब उंचीनुसार कमी होत जात. आता इथं वायू अत्यंत कमी प्रमाणात आहेत, कारण उंचीनुसार तापमानात वाढ होत जाते आणि 1000 अंश सेल्सिअसला कोणत्या प्रकारचे वायू त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळत नाही. त्यामुळे वायूंचं प्रमाण अत्यल्प आणि विरळ आहे. त्यामुळेच उंचीनुसार या ठिकाणी घनता आणि दाब हा कमी प्रमाणात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता औष्णिकांबर हा जो थर आहे याचे प्रमुख 2 उपप्रकार पडतात. पहिला आहे तो म्हणजे ऐनांबर आणि दुसरा आहे तो म्हणजे बाह्यांबर. आता ऐनांबर जो आहे तो ऐनांबर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 ते 640 किलोमीटरपर्यंतचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये किंवा त्या भागामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ऐनांबर हा जो आहे तो ऐनांबर सूर्याच्या अतिनील त्याचबरोबर एक्स-रे आणि गॅमा किरणोत्सर्जनामुळे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे अणु व रेणू विद्युतभारित होऊन या ऐनांची निर्मिती होते. म्हणूनच या थराला ऐनांबर असे म्हणतात. आता या उष्णिकांबर या थरामध्ये काय होतं तर सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे, त्याचबरोबर एक्स-रे किरणे, गॅमा किरणे, त्याचबरोबर ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे अणुरेणू विद्युतभारित होऊन ऐनांची निर्मिती होते. आणि या ठिकाणी ऐनांची निर्मिती होत असल्यामुळे या थराला ऐनांबर असं म्हणतात. या थराचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या थराचे तापमान आहे ते तापमान उंचीनुसार वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या थराने एकूण वस्तुमानाच्या जवळपास 0.1% कमी वस्तुमान धारण केलेलं आहे. म्हणजे वातावरणाचे इतर घटक या थरामध्ये कोणत्याही प्रकारचे आढळत नाहीत. या थरामुळेच पृथ्वीवरून प्रसारित केलेल्या रेडिओ लहरी पृथ्वीवरती परावर्तित केले जातात. म्हणजे आपण रेडिओ वगैरे बघतो तर रेडिओच्या ज्या लहरी असतात त्या लहरी परावर्तित करण्याचं काम औष्णिकांबर या थरातील ऐनांबर हा उपथर करतो. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता हा जो ऐनांबर आहे या ऐनांबराचे प्रमुख 4 उपथर आहेत. याच्यातील पहिला आहे डी, त्यानंतरचा ई, एफ आणि जी हे प्रामुख्याने याचे 4 उपथर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यातील डी जो आहे डीचा विस्तार 80 ते 99 किलोमीटरपर्यंतचा आहे. हा प्रामुख्याने रेडिओ लहरी परावर्तित करण्याचं काम करतो. त्याचबरोबर मध्यम आणि जास्त वारंवारतेच्या ज्या लहरी आहेत त्या लहरींचं शोषण करतो. म्हणजे जे आपण रेडिओ लहरी आहेत त्या रेडिओ लहरींचं शोषण करण्याचं काम हा डी थर ऐनांबराचा जो डी हा उपथर आहे तो करतो. त्याचबरोबर ई जो आहे तो ई मध्यम आणि उच्च वारंवारतेच्या लहरी परावर्तित करतो. याचा विस्तार जवळपास 99 ते 150 किलोमीटरपर्यंत आहे. त्यानंतर एफ हा थर हॅप्लेटन थर म्हणून ओळखला जातो. याचा विस्तार जवळपास 150 ते 400 किलोमीटरपर्यंत आहे. याचे परत 2 उपथर आहेत F1 आणि F2. याचेही वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यानंतरचा जो सर्वात शेवटचा थर आहे ऐनांबराचा उपथर तो म्हणजे जी, तो मुक्त इलेक्ट्रॉनची निर्मिती करतो. त्यामुळे या ठिकाणी औष्णिकांबर ह्या थरातील ऐनांबर या थराचे हे प्रमुख 4 उपथर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतरचा जो ऐनांबरानंतरचा जो दुसरा महत्त्वाचा उपथर आहे तो म्हणजे बाह्यांबर. हा बाह्यांबर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 640 किलोमीटर उंचीच्या पलीकडील भाग जो आहे तो बाह्यांबर म्हणून ओळखला जातो. हा संपूर्ण वातावरणाच्या बाहेरचा भाग असल्यामुळे किंवा पलीकडचा भाग असल्यामुळे याला आपण बाह्यांबर असं नाव दिलेलं आहे. हा थर पृथ्वीच्या वातावरणाचा सर्वात बाह्य भाग आहे. हा प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम या 2 प्रमुख रासायनिक घटकांनी बनलेला आहे. या थराची घनता खूप कमी आहे की त्या ठिकाणी त्यातील कण आपल्या या थराची घनता एवढी कमी आहे की त्याच्यातील असणारे जे अणुरेणू किंवा ऐनांचे कण आहे ते सहजासहजी एकत्र येत नाहीत. या थराच्या बाह्य मर्यादेवरती जवळपास 5568 अंश सेल्सिअस एवढं तापमान
असलेलं पाहायला मिळतं. या थरातच मानवनिर्मित उपग्रह जे आहेत त्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारची प्रदक्षिणा करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह अवकाशामध्ये सोडतो, ते अवकाशामध्ये सोडले गेलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह आहेत, ते उपग्रह बाह्यांबरामध्येच असलेले आपल्याला पाहायला मिळतात, जे बाह्यांबरामध्ये राहून पृथ्वी, सूर्यमालेतील वेगवेगळे ग्रह त्यांचा अभ्यास करण्याचं काम करत असलेले पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपण या लेक्चरमध्ये वातावरणाचे प्रमुख 4 स्तर, त्या प्रत्येक थराचा विस्तार, त्या प्रत्येक थराची असणारी तापमानाची स्थिती, दाब व घनता, त्या प्रत्येक थराचे उपथर, हे सर्व बघितलं. आता तुम्ही म्हणाल या घटकामध्ये परीक्षा दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये प्रामुख्याने त्या थराचा विस्तार, त्या थरामध्ये उंचीनुसार कमी जास्त होत असलेलं तापमान, घनता आणि त्या थरामध्ये असणारे उपथर, त्याची वैशिष्ट्ये, याच्यावरती हमखास कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा घटक जो आहे तो हा घटक तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. फक्त याच्यामध्ये जी असणारी आकृती आहे ती आकृती जी आपण सुरुवातीला बघितलेली आहे ती आकृती, त्याचबरोबर याच्यातील त्या आकृतीनुसार किंवा भूपृष्ठापासून बदलत जाणारी त्याची उंची, हे 2-3 घटक महत्त्वाचे लक्षात ठेवले तर हा घटक तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा आहे, की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येऊ शकेल. आता या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या काही शंका अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉनवरती क्लिक करा, की जेणेकरून तुम्हाला यानंतर जे येणारे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला किंवा लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. थँक्यू.